तर मी बडबड करते तुम्ही तोंडाकडे बघताय असं काही नाही. आमचं लग्न झालंय का नाही झालं कशावरून? मंगळसूत्र, साडी, पदर, कुंकू, जोडवे, पैंजण, बांगड्या हे आमचे अलंकार, हे आमचे दागिने. तुम्ही याच्यावरनं निष्कर्ष लावला या मुलीचं या महिलेचं लग्न झालंय का नाही झालं. तुमचं खरं धन तुमची खरी संपत्ती कोणची थोडक्यात सांगते. आमचं लग्न झालंय का नाही झालं या गोष्टीवरनं तुम्ही ओळखता. कारण आमचा पदर तुम्हाला विचार करायला भाग पाडतोय, आमचं कुंकू तुम्हाला विचार करायला भाग पडते, आमच्या जोडवे पेन्शन बांगड्या तुम्हाला विचार करायला भाग पाडतात. तुम्ही याच्यावरनं निष्कर्ष लावता आमचं लग्न झालंय का नाही झालं. पण तुमचं लग्न झालंय का नाही झालं हे आम्ही कशावरनं ओळखायचं? तुम्हाला आहे काय एखादा अलंकार, धागा, दोरा, दुनियादारी काय आहे काय? अहो तुम्ही चार चार करून मोकळेच येता. काय परिस्थिती आहे? म्हणून खऱ्या अर्थाने आमचा अलंकार हे आमचं मंगळसूत्र आहे, आमचा खरा दागिना हे आमचं कुंकू आहे, आमचा खरे अलंकार जोडवे पैंजण बांगड्या हे आमचे अलंकार आहेत. पण तुमचा खरा अलंकार तुमची बायको आहे, तुमचा खरा दागिना तुमचा मुलगा आहे आणि खरी संपत्ती तुमची मुलगी आहे. तर म्हणताल बायको आमचा अलंकार कशी? होय, तुमची बायकोच तुमचा खरा अलंकार आहे. तुम्हीच कष्ट करून घाम गाळून 50 लाखाचा बंगला तुम्ही बांधला आणि त्या बंगल्यात जर तुमची बायको तुमच्याशी बोलत नाही, काय करायचं त्या बंगल्याचं? हा करता काय त्याला? तुमची बायको तुमचा खरा अलंकार आहे. माझे नाथ बाबा भागवतात सांगतात, ज्याची बायको सगळ्यात संस्कार संपन्न आहे आज त्यांचा संसार एक नंबर आहे. ज्यांची मुलं संस्कार संपन्न आहेत त्यांचं म्हातारपण सुखी समाधानी आहे आणि ज्यांच्या मुली संस्कार संपन्न आहेत त्यांचा शेवटचा दिवस गोड आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. संस्कार संपन्न पिढी घडावी असं वाटत असेल, आपलं म्हातारपण सुखी समाधानी जावं असं वाटत असेल तर पहिलं आईने आणि बापाने सुधारली पाहिजे. आईने आणि वडिलांनी सुधारलं पाहिजे. सुधारणं म्हणजे ते म्हणतात महाराज 50 किलो 70 किलो 80 किलो आमची वजन आहेत आता बस. कारण वाढलेली वजनांचा आता प्रॉब्लेम आहे. पळतय कोण, करतय काय, कोण काय करतय विचारू नका. 40% लोक अशी आहेत आपल्या भारतात. 40% लोक अशी आहेत की खाऊन खाऊन मरतात. किती खावा हे समजत नाही. 40% अशी आहेत की ज्यांना काहीच नाही खायला, पंचायत आहे सकाळी खाल्लं तर संध्याकाळी काय खावा. आणि 20% लोक अशी आहेत की खूप समाधानी आहेत, प्रमाणात खातात, प्रमाणात राहतात आणि प्रमाणात जीवन जगतात. अशी 20% लोक आहेत. मग आपण नेमकं कशात येतात? कायला पोटाला खायला काही नाही म्हणून खपाळी, कायला किती खावा हे समजा नाही म्हणून सुटलेत. म्हणून सांगायचं तात्पर्य खऱ्या अर्थाने जीवन कसं जगावं हे पहिलं बापाला आणि आईला समजलं पाहिजे. हे जर आपल्याला समजलं तरच आपल्या पोरांना आपण सांगू शकतोय, अन्यथा नाही. मग आदर्श आई आणि आदर्श बाबा कोणाला म्हणतात? शुद्ध बीज पोटी, शुद्ध बीज पोटी, शुद्ध बीज पोटी. फळे रसाळ फळे रसाळ गोमती, फळे रसाळ फळे रसाळ फळे रसाळ गोमती. तो जीवानी मुखी अमृताची वाणी. फळे रसाळ फळे रसाळ फळे रसाळ गोमती, फळे रसाळ गोमती, फळे रसाळ गोमती, फळे रसाळ गोमती. मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. काय सांगतात? शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आई जर सात्विक असेल, बाबा जर सात्विक असताल तरच सात्विक कन्या आणि सात्विक पुत्र जन्माला येतोय. नुसतं म्हणायचं नाही पोरं बिघडली पोरी बिघडल्या, पोरं बिघडली पोरी बिघडल्या असं म्हणून प्रश्न मिटत नाही. पहिलं आईने सुधारलं, बाबाने सुधारलं तरच आपल्या पोटी सात्विक कन्या आणि सात्विक पुत्र जन्माला येतो. मग आदर्श पिता तुम्हाला व्हायचंय, आम्हाला आदर्श माता व्हायचंय. कशाने होता येईल बरं? चांगल्या पुत्राचा बाप तुम्हाला व्हायचंय. म्हणजे तुकोबाराय सांगतात, जगी ऐसा बाप व्हावा, वंश त्यांचा मुक्तीस जावा. पोटी येता हरले पाप, ज्ञान देवे माय बाप. मुळी बाप होता ज्ञानी,
तरीच आम्ही लागलो ध्यानी. असं व्यक्तिमत्व आपल्याला जर रेखाटायचं असेल तर त्यासाठी आपलं काही विचार महत्वाचे आहेत. आणि आदर्श माता व्हायचा असेल तर मातेसाठी सुद्धा सुंदर विषय मांडतात. ते सांगतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती, पोटी भार वाहे त्यांचे सर्वस्व हिस आहे, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. हा विषय या दोघांच्यासाठी मांडतात. आणि आपल्यासाठी महत्वाची आपली मुलं. मग आदर्श माता आणि आदर्श पिता व्हायचे कशाने होता येईल आपल्याला? तुम्हाला जर आदर्श पिता व्हायचा असेल तर आदर्श पती पहिलं बनता आलं पाहिजे. आम्हाला जर आदर्श माता व्हायचा असेल तर पहिलं आदर्श पत्नी बनता आलं पाहिजे. पण आम्हाला जर आदर्श पत्नी बनता आलं नाही तर आम्ही आदर्श माता कधीच बनवू शकत नाही. तुम्हाला जर आदर्श पती बनता आलं नाही, बायको समोर तुमचा आदर्श नसेल तर मुलांच्या समोर तुम्हाला झिरो किंमत आहे, झिरो. म्हणून आदर्श पती बनायचा असेल तर आदर्श पिता बनायचा असेल तर आदर्श पती पहिलं बना. आणि हे कसं बनता येईल थोडक्यात सांगते, भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. माझे शंभू महादेव आणि पार्वती माता एकदा हिमालयावरती बसलेले होते. ध्यानस्थ बसलेले शंभू महादेव पार्वती माता गेल्या, दर्शन वगैरे केलं आणि पहिला प्रश्न पार्वती मातेने शंभू महादेवांसमोर मांडला. म्हणे, का हो, तुम्ही तर देवादिदेव महादेव आहात, मग तुम्ही कोणाचं ध्यान करताय बाई? हा प्रश्न एका बायकोने नवऱ्याला विचारला. तेव्हा शंभू महादेव सांगतात, बाई मी देवादिदेव महादेव जरी असलो तरी माझ्यापेक्षा श्रेष्ठ आणि वरिष्ठ कोणीतरी आहे त्यांचं ध्यान मी करतोय. असं सांगितल्याच्या नंतर नारद महर्षींची भेट झाली. मला सांगा हे कोणाचं ध्यान करतायत? नारद महर्षींनी सांगितलं, थांबा, वाद घालू नका, संवाद चालू द्या. मी सांगतो ते कोणाच ध्यान करतात, कारण अलीकडं वादाला जास्त मूड आहे. वाद नाही पण संवाद झाला पाहिजे. तेव्हा त्यांनी सांगितलं, थांबा, मी सांगतो एवढं ऐका. नारद महर्षींनी पार्वती मातेला सांगितलं, रोज एका देवाची भक्ती करू नका, कारण आम्हा बायकांना खोड आहे. सोमवाराला की महादेव, मंगळवाराला की अंबाबाई, बुधवारी पांडुरंग, गुरुवारी दत्त, रोज एका देवाची भक्ती आम्ही करतो, अशी भक्ती करू नका. ते सांगतात, करो सदा शंकर पद पूजा, नारी धरम पती देव नाही दुजा. स्त्रियांच्यासाठी आपले पतिराज हेच भगवंत आहेत, सर्वस्व आहेत. हा विषय पार्वती मातेला सांगितला. हाच विषय माऊलीने ज्ञानेश्वरी सांगितला, पतीचे मता अनुसरून पतिव्रता, अना सायास आत्महिता भेटेची ते. हा विषय माऊली ज्ञानेश्वरीत मांडतात 16व्या अध्यायात. हे जर आपल्याला समजत नाही, ज्ञानेश्वरी वाचायची सवड नाही, हाच विषय तुकोबारायांनी सोपा करून सांगितला. तुका म्हणे पतिव्रता, तुझी देवावरी सत्ता, तुझी देवावरी सत्ता, तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. पतिव्रता जर असेल तर भगवंताची सुद्धा ताकद नाही तिचा शब्द ओलांडायची. इतका मोठा चान्स आम्हाला भगवंताने दिला, किती जणींनी आचरणात आणलं. आपल्या नवऱ्याला भगवंत सर्वस्व किती जणी मानतात? अजून सोप्या भाषेत तुम्हाला सांगते. आता सण कोणता गेला? संक्रांत ना. आपण सगळ्या जणी संक्रांतीला गेला असताल, काठपात साडी, ताट, नथ, पोहोचय संक्रांतीला. त्याचबरोबर नागपंचमीचा सण आहे, त्या सणाला सुद्धा लाह्या वगैरे ताट घेऊन सगळे जणी एका मेरीच्या डोक्यावर हात ठेवू ठेवू जाम सैसे वानग्या. कोणासाठी? फक्त यांच्यासाठी. हरतालिका, महादेवाची पिंड काढणं, मंदिरात जाणं, पूजा करणं, उपवास करणं, ते सुद्धा ह्यांच्यासाठी. अजून मला वाटतं वट सावित्रीची पौर्णिमा, तिथं सुद्धा वडाला येड घालू घालू जाम. आणि वडाला येड घालताना काय म्हणायचंय? जन्मोजन्मी हाच नवरा मला भेटू दे. कोणचा? जे निम्यारातीला लेझिम खेळत घरी येतंय ते. कसंही असोत आम्ही तुमचा स्वीकार केलाय, कारण आमची पुरुष प्रधान संस्कृती आहे. आम्ही प्राधान्य तुम्हाला देतो. आमच्यासाठी आमचे पतिराज हे सर्वस्व आहेत, आम्ही तुम्हाला स्वीकारलं. पण असा एक तरी नवरा आहे का भगवंता जन्मोजन्मी हीच बायको मला भेटू दे? तांब्या भरला आणि येडा बाबळीला वतलाय कधी आहे का?
आमच्यासाठी तुम्ही महत्वाचे आहेत, तुमच्यासाठी आम्ही महत्वाचं नाही का? काय परिस्थिती आहे? आणि मग सांगायचं मला तात्पर्य, आपल्यासाठी आपले पतिराज हे सर्वस्व मान्य, बरोबर आहे, मान्य करावंच लागेल, शास्त्र प्राधान्य आहे. त्याचबरोबर इमानदारीने मला सांगायचं, रोज सकाळी उठल्या उठल्या आपल्या नवऱ्याचं दर्शन कोण कोण घेतंय आणि आज कुणी कुणी घेतलंय? वर बोट करा बरं. हा, एक दोघीच आहेत, बाकीच्यांना माहिती नाही का? बाकीच्यांना माहिती नाही का? तुम्हाला सवड नाही, कामाला येत काय, हे तुम्हाला आवडत नाही, नेमका काय प्रॉब्लेम आहे? हा, पाठीमाग वाटेल बरं झालं तर ह्यांना खवळत्यात, उद्यापासून आमच्या बायका रोज आमच्या पाया पडणार. अजिबात नाही. आम्ही तुमचं दर्शन का घेत नाही याचा कधी विचार केलाय का? आम्ही तुमचं दर्शन घ्यावं, भगवंत समजून देवघरात पूजा करावी, तुम्हाला सर्वस्व मानावं असं वाटत असेल तर त्या पात्रतेचे पहिले तुम्ही व्हा, त्या लायकीचे तुम्ही व्हा. आणि एकदा का असे पती पत्नी एकत्र आले तर खऱ्या तर नाही, तुकोबऱ्या सांगतात, आता सांगितलं, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. सात्विक कन्या आणि सात्विक पुत्र आपल्या पोटी जन्माला येत आहेत. अशी पोरं आपल्या पोटी जन्माला आले तरच आपलं म्हातारपण सुखी समाधानी, नवे नवे त्यातच आपल्या आयुष्याचं हित अभंगाचं पहिलं. आपुनी हिता जोशी जगता, आपुनी हिता जोशी जगता, आपुलिया हिता जोशी जगता, धन्यवाद बिनतयचे, आपुलिया हिता जोशी जगता, धन्यवाद बिनतयचे, तयचे तय कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक. हो आपुलिया हिता जोशी जगता, धन्यवाद पिता तयाचे तयाचे. आपुले हिता जो असे जागतात, धन्य माता पिता. पहिली आई धन्यतेच्या लायकीचे आणि नंतर बाबा धन्यतेच्या लायकीचे. प्राधान्य दिलं महिलांना, प्राधान्य दिलं मातेला. तुम्ही आता 50% आम्हाला दिलंय, पण ते अंमलात आहे का? ते फक्त कागदोपत्री आहे, आणि ती कागदोपत्रीच राहू दे, आम्हाला आचरणात आणायचं बी नाही. आम्ही असंच पत्राच्या आत आम्हाला भारी वाटते. आम्ही जर 50% आचरणाचं अंमलात आणलं, आम्ही पोळ्या लाटल्या चपात्या लाटल्या, तुम्ही वाटण वाटणार का? ते काम करताना आम्हाला तुम्हाला पाहायचं नाही. आम्हाला प्राधान्य तुम्ही दिलंय, पण त्याच्या अगोदर आमच्या साधू संतांनी आम्हाला प्राधान्य दिलेले. त्यांनी सांगितलं, कुळी कन्या पुत्र, आधी कन्या आणि नंतर पुत्र. धन्य तयाची माता आणि नंतर पिता. आई वडिलांसारखे, आधी आईसारखे आणि नंतर वडिलांसारखे. आई वडिलांसारखे दैवत असता घरी, आधी आईसारखे आणि नंतर वडिलांसारखे. मातृदेव भव आणि नंतर पितृदेव भव. म्हणजे आता तुम्ही 50% आम्हाला दिलंय, पण तुमच्या आधीच आमच्या भगवंतांनी आम्हाला साधू संतांनी दिलंय तुमच्यापेक्षा जास्त प्राधान्य. पण तरी सुद्धा अलीकडं बऱ्याच बापांच्या बऱ्याच आईच्या मनात गालमेल चाललेली असते. कोणता विचार? वंशाला दिवा पाहिजे. कशाला पाहिजे दिवा? हा, लग्न झालं कुठं, वर्ष 2 वर्ष जाऊन देतात नाही, तू हे डॉक्टर ते डॉक्टर ते डॉक्टर. डॉक्टर ते टेबलाच्या वरून देऊ खालून देऊ, 5 घ्या 15 घ्या 25 घ्या, पण एवढं काम करा का? मी म्हणते पोरगा लय म्हातारपणी, तुम्हाला पोरगा लय झालं तर म्हातारपणी लाथा घालून बाहेर काढतात पोरं, पण जावाय लाजकाच व्हायना सांभाळतोय. नको रे बाबा, त्यांच्या दारात राहतोय. बरेच आई बाप म्हणतात, महाराज तेवढं पोराला 2 शब्द सांगा, तेवढं पोराला 2 शब्द सांगा. काहीच बोलता येत नाही. आपण जावं म्हणाय बोलाय जावं, महाराज माझा बाप आणि माझी आई मी बघून घेईल, बोलता काय? पण ते जावं लाजकाजक व्हायना सांभाळतय ना.
म्हणून कशाला हट्ट मुलगाच पाहिजे. आपण भेदभाव करतो, भगवंतापाशी भेदभाव आहे का हा मुलगा आणि ती मुलगी? आपल्यापाशी भेदभाव आहे. आणि ते काम कधीच करू नका. टेबलाच्या खालून देणं, वरून घेणं, हे करणं ते करणं अजिबात नको. भगवंताने स्वतःच्या मामाला सुट्टी दिली नाही तर आपल्याला सुट्टी देईल का? त्याच्या मामाला सवड सुट्टी दिली का? भगवान श्रीकृष्णाचे मामा कंस पहिलं मारलं, दुसरं मारलं, तिसरं मारलं, चौथं, पण मर्यादा आहे ना. बाल हत्या इतकं मोठं पातक दुसरं नाही. मर्यादा आहे. कुठंतरी काहीतरी थांबलं पाहिजे. थांबायलाच तयार नाही. मामा असू द्यात नाही तर कुणी असू द्यात, तिथं वशिला नाही. एकदा घडा भरला त्याला सुद्धा जावं लागलं. म्हणून आपण जे काम करतोय ते चूक आहे का बरोबर हे पहिलं पाहिलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून माझं शास्त्र सुद्धा सांगते बऱ्याच वेळा महिलांच्या बाबतीत ते सांगतात, नारी की निंदा मत करो नारी है रतन की खान. नारी की निंदा मत करो नारी है रतन की खान. जिस नारी से पैदा हुए ध्रुव प्रल्हाद सुख हनुमान. स्त्रियांना कमी लेखूच नका. माझ्या जिजा माता होत्या म्हणून शिवाजी महाराज आहेत. अंजनी माता होती म्हणून हनुमंतर आहेत. कौशल्य माता होती म्हणून प्रभू रामचंद्र आहेत. माझी यशोदा माता होती, माझी देवकी होती म्हणून भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि आपली आई होती म्हणून आपण आहेत. कधी विचार केला का आम्हाला बायको पाहिजे, आम्हाला राखी पौर्णिमेला बहीण पाहिजे, आम्हाला आमची आई पाहिजे, आम्हाला आमची मैत्रीण पाहिजे, आम्हाला सिनेमात बाई चालते, आम्हाला तमाशात बाई चालते, आम्हाला संसार करायला बाई चालते, आमच्या घरातच मुलगी नको, आम्हाला मुलगाच पाहिजे. हा हट्ट कशासाठी? म्हणून खऱ्या अर्थाने डोक्यातली पहिली कीड काढून टाकली पाहिजे. मला भारी वाटलं इकडे आल्यास नंतर किंवा फोन आल्या पाटील सरांनी फोन केला, म्हणजे महाराज तेवढा कार्यक्रम तेवढी तारीख घ्या. म्हणलं कशाचं काय? मुलीचा पहिला वाढदिवस आहे. भारी वाटलं. मुलाचा वाढदिवस घालतात लोक, त्यात न बोलतात विशेष काय नाही. बऱ्याच वेळा कार्यक्रम खर्च अर्च पोरांच्यासाठी चालतो, पण पुरीला सुद्धा विशेष प्राधान्य देतात आणि मुलाप्रमाणे किंबहुना जास्त पण कमी नाही असं वागवतात. पहिल्या प्रथम या आईबाबांचे आभार, त्या चिमुकल्या दिदीच्या आईच्या आणि वडिलांचे आभार की ज्यांनी मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला. त्यांनी भेदभाव नाही केला. भारी वाटलं. म्हणून म्हणलं पाटील सरांना ठीक आहे आम्ही येतो कार्यक्रमाला. म्हणून सांगायचं तात्पर्य मुलगाच पाहिजे हा भेदभाव पहिला काढून टाका. शास्त्राने प्राधान्य दिलं नाही मुलाला, शास्त्राने प्राधान्य दिलं मुलीला, मुली सोबत मुलांना. म्हणून महिलांना प्राधान्य दिलेला. म्हणून महिलांना जर स्वातंत्र्याचा स्वैराचार करायचा असेल तर ह्याच्यामुळे ह्यांची कुचंबना होते. कित्येक वेळा आई बाबा मुलगीवरती विश्वास ठेवतात, बायकोवरती विश्वास ठेवतात, पण ज्यावेळेस त्यांना खाली बघायची वेळ येते त्यावेळेस वाटतं मुलगी नसलेली बरी. यांची मानसिकता कशाने कुणी केली अशी? आम्हाला मुलगी नको, आम्हाला मुलगी नको, आम्हाला मुलगी नको, ही मानसिकता आपणच केली. त्याच्यामुळं मुलींनी सुद्धा सुंदर जीवन जगलं पाहिजे, मर्यादा सांभाळल्या पाहिजे आणि महिलांनी सुद्धा मर्यादा सांभाळा. थोडक्यात सांगते, भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण महिलांनी मर्यादा सांभाळणे म्हणजे संस्कृती जपणे. आपली संस्कृती आपण जर जपली तर आपल्या पाठीमागच्यांना खाली मान घालायची वेळ येत नाही. अख्खं रामायण घडलं कोणामुळे घडलंय? एका महिलेमुळे घडलंय. अख्खं महाभारत घडलं कोणामुळे घडलं? एका महिलेमुळे. काय गरज होती? मायावी सभा भरलेली होती पा, त्या सभेला सगळे हजर होते, तिथं दुर्योधन सुद्धा होता. आणि माया त्याला बोलतात जे दिसतं ते कधीच नसतं आणि जे नसतं तेच दिसतं, त्याला बोलतात माया. अशी सभा भरलेली होती. त्या सभेला दुर्योधन हजर होता. हे बाईसाहेब वर होत्या दुसऱ्या मजल्यावर माडीवर. कोण? द्रौपदी. हे चालू लागलं, चालताना दिसली जमीन पण ते होतं पाऊल टाकला आणि खाली पाण्यात पडलं. ही वरून हसली आणि हसून गप नाही बसली. म्हणली आंधळ्याचं पोरग आंधळच. आणि वर हसली. दुर्योधनाने वरती पाहिलं तर आपल्याकडे पाहून एक महिला हसते. कोणत्या गाड्याला कोणत्या पुरुषाला आवडेल? तेव्हापासून द्रौपदी लक्षात राहिली आणि भर सभेत द्रौपदी वरती वस्त्रहरणाची वेळ आली. कोणी केलं वस्त्रहरण? कोणामुळे झालं वस्त्रहरण? स्वतः द्रौपदीच कारण. रामायण घडलं अख्खं कोणामुळे घडलं? आमच्याच मुळे.
काय पहिली लोक दिलेला शब्द पाळत होती, सांभाळत होती. आता आपली पावला घरीच बुद्धी बदलते. हा भाग सोडून द्या. युद्धाच्या प्रसंगी कैकेयीने मदत केली, नवऱ्याला सहकार्य केलं. काय पाहिजे ती माग, मी तुला द्यायला तयार आहे. मोठी आख्यायिका काय आता सांगत नाही. काय पाहिजे ती माग, मी तुला द्यायला तयार आहे. ठीक आहे, वेळ आल्यावरती मागते. जेव्हा प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक आदल्या दिवशी मध्यरात्री कैकेयी माता दशरथ राजाच्या राजमहालात, काय पाहिजे तुला, काय होय? तेव्हा कैकेयीने सांगितलं, आठवतंय का, मला तुम्ही शब्द दिलाय, मला तुम्ही वचन दिले. हो, सगळं आठवतंय. काय पाहिजे ते सांग, मी तुला द्यायला तयार आहे. तेव्हा कैकेयीने सांगितलं, पहिलं वचन, पहिला वर मला असा हवंय की माझ्या भरताला राजगादी आणि दुसरा वर रामाला 14 वर्ष वनवास. बापाने सांगावं, आईने सांगावं आणि लेकाने ऐकावं, हे आमचं आम्हाला रामायण शिकवतं. पण आम्ही रामायण कधी पाहिलं नाही. रामाला 14 वर्ष वनवास, रामायण चालू झालं. कुणी केलं? आपणच. आणि खरं रामायण रंगाला कधी आलं? जेव्हा सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडली. सीता लक्ष्मण रेषा ओलांडत नव्हती. रावणाची काय ताकद होती सीतेला उचलायची, हात लावायची? नेऊ शकत होता का? कधीच नाही. पण सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडली आणि रावणाने सीतेला उचलली, आणि तेव्हापासून खरं रामायण रंगाला आलं. म्हणून आपल्या जीवनात सुद्धा रामायण घडू नये, महाभारत घडू नये, याच्यासाठी महिलांनी मर्यादा सांभाळा. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही म्हणताल आता कुठं रामायण, आता कुठं महाभारत घडतंय? घडतं. आता कुठं रावण आहे का? आहे. आणि आता कसल्या मर्यादा? मर्यादा सुद्धा आहेत. महिलांच्या मर्यादेच्या बाबतीत जर बोलायचं झालंच, 15 दिवसाला तुम्ही पार्लर मध्ये गेलात, महिन्याला 15 दिवसाला पार्लर मध्ये जर आमची आई जात असेल, आईयाकडे, इष्यकडे, निम्मे केस नाव्याकडे, मग बाई घराकडे, ती कशी पोरीला सांगणार की बाई तू हे काम करू नको? आहे का अधिकार? हे आमच्या मर्यादा. म्हणून खऱ्या अर्थाने ह्या मर्यादा जर आपण सांभाळल्या नाही तर व्यवस्थित होणार नाही. म्हणून ह्या मर्यादा पहिल्या आपण सांभाळल्या पाहिजे. आणि ह्या मर्यादा सांभाळता सांभाळता जीवन जगता जगता रावण, कसला रावण, कोण रावण आमच्या जीवनात येत नाही. आता रावण नाही, आता महाभारत नाही, हा भाग सोडून द्या. आजही सगळं चालू आहे. कोण असतो रावण? थोडक्यात सांगते. नवरा हा शब्द उलटा वाचा. नवरा उलटा वाचा, काय होतंय? रावण. तुमच्या सोबत जर तुमची बायको तुमच्यापेक्षा उच्च स्वरात बोलली, तुमच्या विरुद्ध बंड पुकारलं, तुम्हाला जर कमी लेखलं, तुम्हाला जर कमी किंमत दिली, तर नवऱ्याचं नवरेपण शिल्लक राहतं का? नवऱ्याचं नवरेपण शिल्लक राहत नाही. नवऱ्याचं रूपांतर रावणात होते. म्हणून आपल्या नवऱ्याचं रूपांतर रावणात होऊ नये याच्यासाठी सुद्धा आपण सांभाळलं पाहिजे काही. आणि एकदा का अशी आई संस्कार संपन्न झालीच, आई सोबत बाबा संस्कार संपन्न झाले, तरच सात्विक कन्या आणि सात्विक पुत्र आहे. म्हणजे सर्व काही अवलंबून आहे ते आपल्यावरती. म्हणून आपण जर सुंदर जीवन जगलो तरच आपल्या पोटी सात्विक कन्या आणि सात्विक पुत्र आहेत. अभंगाचं कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती 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 जे सात्विक. होतयाचा एक वाटे देवा, एक वाटे देवा, तयाचा एक वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक.
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. सात्विक कन्या आणि सात्विक पुत्र जन्माला जर आला तर भगवंताला आनंद होतोय. म्हणून त्याच्यासाठी आईची कूस पवित्र आणि बापाचं बीज शुद्ध असावं लागतं, तरच सात्विक कन्या आणि सात्विक पुत्र जन्माला येतात, अन्यथा नाही. म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या मुलांना संस्कार, कारण संस्काराच्या बाबतीत माऊली ज्ञानेश्वरीत बोलतात, ते सांगतात येत थोर जे जे करती तया नाम धर्म ऐसे ठेवती तेच येर सामान्य सकळ जनाचरती. इथं मोठी मोठी माणसं जसं जसं जीवन जगतात त्याला धर्म असं म्हणतात, पण हल्ली मोठ्या माणसांचं लक्ष आहे कुठं? आम्ही करतोय काय नेमकं? आम्ही फक्त एकाच गोष्टीवर केंद्रित आहोत, सौंदर्य, सत्ता आणि संपत्ती. समाज फक्त या गोष्टींच्या पाठीमागे आहे. सौंदर्यासाठी वाटेल ते, संपत्तीसाठी वाटेल ते आणि सत्तेसाठी वाटेल ते. सत्तेसाठी मनुष्य काहीही करायला तयार आहे, संपत्तीसाठी मनुष्य काहीही करायला तयार आहे. आज जर एखाद्या ऍडव्होकेट वकिलांच्या सोबत जर आपण बोललोच तर जवळजवळ ते सांगतात 50% केसेस असे आहेत की फक्त बहिणीने भावाकडे टाकल्यात, माझा वाटा आणि माझा हिस्सा मला भेटावा. याच्यासाठी कुठं गेलं बहिणीचं प्रेम, कुठं गेलं भावाचं प्रेम? म्हणजे संपत्ती पुढं सगळं फिक्क आहे, झिरो आहे, झिरो. आजही माणसं आपला राम राम जयहरी, निमंत्रण पत्रिका, जेवण चहा नाश्ता कोणाला आहे? ज्यांच्याकडे घर गाडी बंगला बॅलन्स प्रतिष्ठा आहे त्यांनाच आमचा राम राम जयहरी निमंत्रण पत्रिका आहे. पण ज्यावेळेस खरी वेळ खरं संकट आमच्यावरती येतंय त्यावेळेस जवळचा पाहुणा आपल्याला कट मारून निघून जातोय. हा अनुभव असेल कितीकांना. म्हणून खऱ्या तर माणसं माणसावरती प्रेम न करता माणसाच्या संपत्तीवरती कसं प्रेम करतात एक उदाहरण थोडक्यात सांगते. भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. मुलींनी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या कर्तृत्वाने आपल्या आईच्या जीवनाची उंची वाढेल असं मुलींनी कर्तृत्व केलं पाहिजे. आपल्या कर्तृत्वाने आपल्या बाबांच्या जीवनाची उंची वाढेल असं कर्तृत्व केलं पाहिजे. पण नेमकं होतं काय? एक उदाहरण थोडक्यात. सर्वसामान्य एक शेतकरी कुटुंब होतं पहा. नवरा बायको, एकुलता एक मुलगा आणि एकुलती एक मुलगी होती. दोनही लेकरांना लहानाचं मोठं करायचं, त्यांच्या पायावरती उभं करायचं, सुंदर भवितव्य घडवायचं या विचारात ते जोडपं जीवन जगत होतं. परिस्थिती अशी की नॉर्मल परिस्थिती, गरिबी, हालाकीचे दिवस, काम करायचं, कष्ट करायचं, 4 पैसे येणार, त्याच्यावरती त्यांचा संसार चाललेला. त्याही परिस्थितीत दोन्ही पोरं मोठी झाली, शिकली सवरली. पोरगा मोठा झाला, बँकेत कॅशियर झाला, मॅनेजर झाला. इकडं मुलगी मोठी झाली, तारुण्यात आली. आईबाबांनी लग्न करायचं ठरवलं. अगदी लग्न करायचं ठरवलं, पाहुणे येतात, पाहतायत. मुलाचं लग्न जमलं, मुलीचं लग्न जमलं. महिन्या 15 दिवसावरती लग्न आलं आणि शास्त्र सांगते माझं, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना, सांगितलेल्या उक्तीप्रमाणे भगवंताच्या मनात कोणती गोष्ट कधी येईल सांगता येत नाही. आजही बऱ्याच बातम्या आपल्या कानावरती येतात, आपल्याला पाहायला भेटतात. एखादा माणूस आपल्याला सकाळी सकाळी भेटतो, आपण एकत्र चहा घेतो आणि दुपारी फोन येतो, अहो आमकी दमकी गेले ना. आपल्या जीवाला रुकरुक लागते. आम्ही सकाळी चहा गेलो, चहा घेतला, एकत्र चहा पिलो आणि आता फोन आला, माझा तर विश्वासच नाही बाबा असं आपण म्हणतो. काही लोक दुपारी भेटतात, संध्याकाळी फोन येतो, संध्याकाळी भेटतात, सकाळी फोन येतो, अहो ते गेले ना. कशाने? हार्ट अटॅक, ऍक्सिडेंट. बातम्या कानावरती येतात. त्याही परिस्थितीत अगदी महिन्या 15 दिवसावरती लग्न आलेलं आणि आले देवाजीच्या मनात ते कोणाचे सांगितलेलं उक्तीप्रमाणे ती घरातली आई, ती घरातली माऊली बोलता चालता अटॅक आणि लेकरं दोन्ही आईच्या प्रेमाला पारखी झाली. तरीही त्याही परिस्थितीत बापाने ठरवलं कसलाही विचाराचार न करता मी माझ्या मुलीची प्रत्येक हट्ट, प्रत्येक इच्छा पूर्ण करणार. माझ्या मुलाचा प्रत्येक हट्ट, प्रत्येक इच्छा मी आईची आठवण सुद्धा त्यांना होऊन देणार नाही. ज्या बायकोने आयुष्यभर साथ संगत केली, ज्या बायकोने आपल्या आनंदात आनंद मानला, दुःखात दुःख मानला, आपल्याला सर्वस्व मानलं, त्या अर्धांगिनी, ती सहचारीने आपल्याला सोडून गेली. लेकराच्या आनंदासाठी स्वतःचं दुःख बाजूला ठेवलं आणि लेकरासाठी जीवन जगायचं ठरवलं. अगदी लग्न 4 दिवसावर आलं, लग्न लावायचं, सगळं काही झालंय, सगळं समोर. अगदी लग्नही लागलं, सप्तपदी झाली, अक्षदा आणि आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे. लग्न लागल्याच्या नंतर मुलगी पटापट पटापट सगळ्यांचं दर्शन घेते, थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेते. सासरी नांदायला निघलेली मुलगी सगळ्यांचा आशीर्वाद घेत होती, पाया पडत होती, गळ्यात पडत होती, हंबरडा फोडून रडत होती.
आजी होते, आजोबा होते, मामा मावशी काका चुलते काकी सगळे जण होते. सगळ्यांचं दर्शन घेत होती, गळ्यात पडत होती, हंबरडा फोडून रडत होती. आणि मग समोरच मंडपात एके ठिकाणी आईची प्रतिमा मोठा फोटो लावलेला होता. मुलगी आईच्या प्रतिमेसमोर गेली, आईचं दर्शन घेतलं आणि डोळ्यातून खळखळ खळखळ अश्रूंच्या धारा लागल्या. आई, माझ्या एवढी अभागी मीच आहे, आज तुझा आशीर्वाद सुद्धा माझ्या सोबत नाही, तुझं दर्शन सुद्धा मला घेता येत नाही. मुलीच्या डोळ्यातून खळखळ खळखळ अश्रूंच्या धारा आहेत. खाली मान घालून कशी बशी बाजूला झाली. एका व्यक्तीला लेकरू शोधू लागलं. सगळ्यांचं दर्शन झालं, आशीर्वाद झाला, सगळं झालं. चार चौघांच्या कोपऱ्यात हात बांधून उभा राहिलेले आपले बाबा आहेत, हे मुलीच्या निदर्शनात आले. मुलगी झपाझप पावलं टाकत तिथं गेली. चार चौघांच्यात उभा राहिलेले आपले बाबा आहेत, बाबांचं दर्शन घेतलं आणि गळ्यात पडून हंबरडा फोडून रडू लागली. बाबा, आई गेल्यास नंतर मी जर कसला तुमच्याकडे हट्ट धरला असेल तर मला माफ करा. मी जर तुम्हाला कसला त्रास दिला असेल तर मला उदार अंतकरणाने माफ करा. बाबा, आता कसलाच हट्ट मी तुमच्याकडे धरणार नाही. बापाच्या डोळ्यातून सुद्धा खळखळ खळखळ अश्रूंच्या धारा. बाळा, माझ्या ऐपतीप्रमाणे, माझ्या कुवतीप्रमाणे मी तुझा लाड केला. काही गोष्टी मी तुझ्यासाठी करू नाही शकलो. या गरीब दुबळ्या बापाला माफ कर. मी सगळं काही तुझ्यासाठी करण्याचा प्रयत्न करीन बाळा. किती देव म्हणाला माझ्या धीर, किती देव म्हणाला. दुःख मी सांगू कुणाला, दुःख मी सांगू कुणाला कुणाला. धीर किती देव म्हणाला माझ्या धीर, किती देव म्हणाला. चार चौघांच्यात हात बांधून उभा राहिलेला बाप. लेकरू गेला, दर्शन केलं, गळ्यात पडून हंबरडा फोडून जसा रडू लागले. लेकरा सोबत बाबा संवाद साधतायत, बोलतायत. सुंदर प्रमाण दिलं. ते सांगतात, धीर किती देऊ म्हणाला, दुःख सांगू कुणाला. आई जवळ घेते, कवटावते, मिठी मारते, खळखळ खळखळ अश्रू ढाळते, धाय बोकलून रडते, मन मोकळं करते. पण बाप कधी रडत नाही. बापाचं प्रेम नसतं का लेकरांच्या वरती? खूप. साहेबासमोर कित्येक वेळा सर्व्हिस साठी लाचार होतो, तो बाप असतो. मुलगा पास झाल्यास नंतर आई पटापटा पेढे वाटते हे दिसतं, पण गपचूप जाऊन पेढ्याचा बॉक्स टेबल वरती आणून ठेवणारा बाप, तो आमच्या कोणाच्या लक्षात लवकर येत नाही. मुलगी सासरी गेल्याच्या नंतर मध्यरात्री उशी तोंड खुपसून मुसमुसतो तो बाप असतो. त्या बापाची किंमत किती जणांना समजते. म्हणून खऱ्या अर्थाने असा असणारा बाप, डोळ्यातून अश्रूंच्या धारा आहेत, मुलीसोबत संवाद साधतात. आणि त्याही परिस्थितीत मुलगी पुढे बघते, पुढे चालते, मागे बघते, पुढे चालते, मागे बघते. आणि अशा माई लेकराच्या प्रेमाला साधू संतांनी सुद्धा विशेष प्राधान्य दिलं, महत्व दिलं. ते सांगतात, खऱ्या अर्थाने बापाचं आणि मुलीचं प्रेम कसं असतं ते बोलतात, कन्या सासूर अशी जाये, मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा. मुलगी सासरी नांदाय निघते, गळ्यात पडून रडते. जसं बापाचं आणि मुलीचं प्रेम आहे, तसं एका भगवंताच्या भक्ताचं आणि भगवंताचं असावं. या प्रेमाला भगवंत सुद्धा पारख आहे. म्हणून जेव्हा सीतेचं स्वयंवर झालं, जनक राजाच्या डोळ्यातून खळखळ खळखळ अश्रूंच्या धारा आहेत. सगळे साधू संत ऋषी मुनीकडे आहेत. तुम्ही विदेही जनक आणि तुम्ही रडताय, तुमच्या डोळ्यात पाणी शोभतं तुम्हाला? तेव्हा जनक राजाने सांगितलं, बाबा आता मी विदेही जनक नाही, मी कोणी एक राजा नाही, मी एका मुलीचा बाप आहे. माझ्या कन्येचं प्रेम मला रडवतंय, माझ्या सीतेचं प्रेम मला रडवतंय. मी राजा म्हणून रडत नाही. म्हणून सांगायचं तात्पर्य एवढंच की कसलाही बाप जरी असला तरी लेकरू सासरी जाताना रडतो म्हणजे रडतोच.
आपली मुलगी सासरी जाताना रडते म्हणजे रडतेच. म्हणून खऱ्या अर्थाने बाबा आहेत तोपर्यंत त्यांचं महत्व आपल्याला समजावं. आई आहे तोपर्यंत आईची किंमत आपल्याला समजावं. माझ्या महिलांना भगिनींना माहिती असेल माहेरी किंमत कुठपर्यंत आहे आपल्याला. जोपर्यंत माहेरात आपली आई जिवंत आहे तोपर्यंत त्या घरात आपण हक्काने एक मुलगी म्हणून जातो. जोपर्यंत माहेरात आपले बाबा जिवंत आहेत तोपर्यंत त्या घरात आपण हक्काने एक मुलगी म्हणून जातो. पण जेव्हा आपली आई जगाचा निरोप घेते, आपले बाबा जगाचा निरोप घेतात, त्यावेळेस त्या घरात आपण फक्त एक पाहुणी म्हणून जातो. म्हणून आई आहे तोपर्यंत आईवरती प्रेम, बाबा आहे तोपर्यंत बाबांच्या वरती प्रेम. सुंदर असे त्यांची किंमत आपल्याला समजू द्या. ते गेल्यानंतर काहीतरी करत बसण्यात काहीच अर्थ आणि काहीच मजा नाही. हा विषय माझ्या महिलांच्यासाठी, पुरुषांसाठी, आणि हाच विषय पुन्हा मुलींच्यासाठी. कित्येक वेळा आईबाबांच्या मनात विचार होतो, हे कार्टी नसती तर बरं झालं असतं. हा विचार त्या आईबाबाच्या मनात कधीच नाही आला पाहिजे. जरूर मुलींनी मुलांची बरोबरी करा, जरूर इंजिनियर, वकील, डिप्लोमा, डिग्री, पायलट सगळं काही व्हा, पण आपल्या कर्तृत्वाने आईची मान खाली जाईल, बापाची मान खाली जाईल असलं काम मुलींनी कधीच करू नका. आम्ही नुसतं म्हणतो लडकी हूं लडकी, लडकी होने का कुछ गम नहीं, लडकी हूं लडकी, लडकी होने का कुछ गम नहीं, लडकी लडको से कुछ कम नहीं. मुलगी म्हणून काय फरक पडत नाही, काय दुःख नाही आम्हाला. आमच्या मुली सुद्धा मुलांच्या पेक्षा कुठं कमी नाहीत हे जरूर मान्य आहे, पण काहीतरी करत बसण्यात नाही. म्हणून खऱ्या अर्थाने संस्कार मर्यादा पाळा. आणि संस्कारची शिदोरी, मर्यादाची शिदोरी सकाळ पेपरमध्ये नाही, पुढारी पेपरमध्ये नाही, लोकमत मध्ये तर मुळीच नाही. स्टार उसो, झी टीव्ही चॅनल वगैरे इकडे कसं जीवन जगावं हे शिकवलं जात नाही. संस्कार म्हणजे काय हे तिकडं शिकवलं जात नाही. कसं जीवन जगावं हे सांगितलं आम्हाला आमच्या साधू संतांनी. कसं जीवन जगावं हे शिकवलं आम्हाला आमच्या शास्त्रात. कसं जगावं शिकवते भागवत, आणि कसं मरावं, कसं जगावं शिकवते आमची गीता, आणि कसं मरावं हे शिकवते भागवत. म्हणून हे दोन ग्रंथ आमच्या जीवनात सगळ्यात जास्त महत्वाचे आहेत. म्हणून अशा ग्रंथासाठी तुकोबाऱ्या सांगतात अभंगाचं तिसरं गीत भगवता करीती श्रवण हो, गीता भागवता करीती श्रवण, गीता भागवता करीती श्रवण हो, गीता भागवता महत्वाचा विषय आपला की ज्या चिमुकलीच्या वाढदिवसाने आपण ती म्हणजे कृष्णाली. कृष्णालीचा पहिला वाढदिवस आहे. पण विचार केला तर आपल्या लक्षात येईल हा वाढदिवस आहे का घटदिवस आहे. हा वाढदिवस नसून घटदिवस आहे. पण मराठी भाषा आहे. हिच्या आयुष्यातलं एक वर्ष मायनस कमी झाले. 12 महिने म्हणजे 365 दिवस कमी झालेले आहेत. वाईट वाटायला पाहिजे पण वास्तविक पाहता आपल्याला आनंद होतो. ही मराठी आहे. दुसरी गोष्ट मराठी भाषा कशी थोडक्यात सांगते. ही बांगडी आहे. आम्ही काय म्हणतो चला हातात बांगड्या घालून घ्या. आम्हाला बांगड्या भरायला जायचंय. हातात बांगड्या घालायच्यात. पण हातात बांगडी घालतोय का बांगडीत हात घालतोय. डोक्यात टोप्या घाला. डोक्यात टोपी आहे का टोपी डोकं आहे. डोक्यात टोपी घातल्यावर जमल का. डोक्यात टोपी. पण आपला मराठी विषय म्हणून हा वाढदिवस नसून घटदिवस आहे. त्याच्या पुढे सांगते वाढदिवसाला आम्ही काय करतो केक कापतो. कापतो की नाही. केक कापणं एवढ्या चिमुकल्या लेकराच्या हातात चाकू देणं हे शुभ आहे का अशुभ आहे. कापलं नाही पाहिजे.
पण आम्ही कापतो. दुसरी गोष्ट, मेणबत्त्या लावतो आणि विझवतो, फुकतो मेणबत्त्या. विझवणं, जीवनात प्रकाश केला पाहिजे का अंधार केला पाहिजे? आम्ही फुकतो. इथेही आमचा प्रॉब्लेम. म्हणून जीवनात प्रकाश केला पाहिजे, अंधार नको. केक कापणं हे अशुभ आहे. केक आणण्याच्या पेक्षा, कापण्यापेक्षा मला वाटतं तुम्ही पेढे आणा, सुंदर मनोहराचा, सगळ्यांचं गोड तोंड करा, हे जमेल. पण आम्ही ते करतो. म्हणून सांगायचं तात्पर्य, थोडंसं समजून घेतलं पाहिजे, थोडासा बदल केला पाहिजे. वाढदिवस नसून हा घट दिवस आहे. पहिला वाढदिवस आहे, पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी पहिलं झाड लावा, दुसऱ्या वाढदिवसाची दुसरं लावा, चौथ्या वाढदिवसा दिवशी चौथं 4 झाडं लावा. असा काहीतरी उपक्रम की प्रत्येक वाढदिवसाची आपली आठवण, काहीतरी निष्कर्ष, निर्णय, असं सक्षम काम आपल्या हातातून झालं पाहिजे. नुसतं खायचं, काहीतरी करायचं, मजा करायची, याच्यात खरंच मजा नाही. म्हणून काहीतरी आदर्श व्रत काम आपल्या हातात झालं पाहिजे, सुंदर असं. म्हणून मेणबत्त्या फुकू नका, दीप प्रज्वलन करा. हा एक संदेश मी प्रत्येक आईबाबांना सांगू इच्छिते. त्याचबरोबर मुलगा मुलगी यांच्यात भेदभाव करू नका. ज्यावेळेस ती मुलगी आईच्या गर्भात असते, आपण डॉक्टरांकडे जातो, डॉक्टर असं असं करा आणि एवढं आमचं ऐका. डॉक्टरांकडे जातो, डॉक्टर 2 बंडल 3 बंडल 5 बंडल घेतात आणि ते काम करून टाकतात. त्याही परिस्थितीत गर्भात असणारा जीव त्या आईला विनंती करतो, प्रार्थना करतो, आई तुझ्या मनात जर हा विचार आला तर मी कशी जन्माला येणार, मी हे विश्व कसं पाहणार, मी हे जग कसं पाहणार. मग ती लेकरू आईच्या पोटात असलेला गर्भ आईशी संवाद साधतो आणि ती मुलगी आईला बोलते, सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. दुनियेचा रंग मला कोण दावणार, तुझ्या शाण्या सोनुलीला भय कोण देणार. सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. दुनियेचा रंग मला कोण दावणार, तुझ्या शान सोनुल्याला होईल मी देवा शिकून शाने, मरीन बरारी पाखरूनी, मरीन बरारी पाखरूनी. शाळेतून आल्यावर काम करणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. तो गर्भातला जीव आईला विनंती करतो, आई तुझ्याशिवाय मला कोण वाचवणार. म्हणून खऱ्या अर्थाने त्या जीवाची हत्या कधी करू नका. ते पातक, एक खुनापेक्षा जास्त मोठं पातक आहे. म्हणून ते पाप कधीच आपल्या हाताने होऊ नका. आणि अशी जन्माला आलेली मुलगी आपल्या जीवनाची उंची वाढवते. तीच आपली मुलगी होते, तीच आपली बहीण होते, तीच आपली बायको होते, तीच आपली आई होते. एकच महिला, पण सगळी नाती तिला निभवावी लागतात. सगळी. माझ्या बहिणाबाई महिलेविषयी सुंदर बोलतात. त्या बोलतात, कोण्या आईची लेक मी, कोण्या भावाची बहीण, कोण्या सजनाची सखी, साऱ्यासाठी मी जगेन.
कोण्या आईची लेक, कोण्या भावाची बहीण, कोण्या सजनाची सखी, सगळ्यांच्यासाठी मी जगेल. अशी जगत असताना सुद्धा चुली पुढे रांगताना शिवर तरबताना तरार तो जीव माझा जस फुलाव जगेल. कोण्या आईची लेक मी, कोण्या भावाची बहीण, कोण्या सजनाची सखी, साऱ्यासाठी मी जगेल. सगळ्यांच्यासाठी जगण्याचं वचन आपल्याला देते. म्हणून खऱ्या अर्थाने मुलींना कमी लेखू नका. काहीही झालं, घरात आई नाराज झाली, बाबा नाराज झाले, पहिला फोन पुरीला जातो. पोराने ताप दिला, पहिला फोन पुरीला जातो. बहिणींचा काय प्रॉब्लेम झाला, बारकी बहीण पहिला फोन मोठ्या बहिणीला करते. ती बापाला करत नाही, ती आईला करत नाही. म्हणून अशा मोठ्या बहिणीसाठी, मोठ्या ताईसाठी, दिदीसाठी सुद्धा त्या सांगतात, सभोवताली नाती गोती परी मीच देवाची, माझ्या व्यथेची कथेची बाई मीच गाते गाणी. कोण्या आईची लेक मी, कोण्या भावाची बहीण, कोण्या सजनाची सखी, साऱ्यासाठी मी जगेन. सगळ्यांच्यासाठी जगण्याचं आव्हान ती करते, नवे नवे जगते. म्हणून अशा मुलीला कमी लेखू नका, अशा महिलांना कमी लेखू नका, ही विनंती मी तुमच्या समोर करते. त्याचबरोबर अशा सात्विक कन्यासाठी, पुत्रासाठी माझे तुकोबराय सांगतात अभंगाचं शेवट.
हरी कवटे देवा दयाचा हरी दयाचा हरी कवटे देवा कुळी कन्या पुत्र मोतीचे सात्विक कुळी कन्या पुत्र मोतीचे सात्विक खऱ्या अर्थाने कोबऱ्या सांगतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. अशा सात्विक कन्येचे आणि पुत्राची सेवा करण्याचं भाग्य जर मला लाभलं ना, तर माझ्या दैवाला, माझ्या आनंदाला पारावार राहणार नाहीये. हा विषय अभंगाच्या शेवटच्या चरणात मांडतात. त्याचबरोबर या कीर्तन रूपी सेवेकरता ज्यांनी सुंदर असा पकवाज वाजवला ते आमचे रेणुकादेवी वारकर शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहेत नामानंद महाराज. त्याचबरोबर ज्यांनी सुरेल अशी पेटी वाजवली, कार्यक्रमाची रंगत वाढवली, ते तुमच्या सगळ्यांच्या ओळखीचे परिचयाचे असणारे आमचे मसाले मामा. इकड साईडला कुठेही कार्यक्रमाला असेल तर पहिली हजेरी त्यांची असते. फोन न करता, निमंत्रण न देता इथं आल्याच्या नंतर लक्षात येतं मामांना फोन करायला पाहिजे होता बरं का, पण आमच्या आधी ते हजर असतात. म्हणून निस्वार्थपणे नेहमी परमार्थावर प्रेम करणारं व्यक्तिमत्व मसाले मामा, त्यांचं सुद्धा मी अंतकरणापासून मनापासून आभार मानते. त्याचबरोबर गायक वृंदात आमचा गुरुदास असेल, किशोर असेल, त्याचबरोबर रेणुकादेवी वारकर शिक्षण संस्थेतील विद्यार्थी आहेत, त्यांचा सुद्धा सुंदर असा आभार मानते. त्याचबरोबर ज्यांनी सुंदर असा विना सांभाळला, आमचे नानवीचे शितोळे महाराज, मनात म्हणत असेल कधी काकी संपवतात देव जाणे, पण तरी बी एवढा वेळ विना घेऊन उभा राहिलेत, त्यांचं सुद्धा आभार मानते. विशेष आभार तुम्हा सर्वांचं. तुम्ही जर नसते तर कोणाला सांगितलं असतं. वक्ता वक्ता नव्हे श्रोते विना, बोलणारा कितीही चतुर जरी असला पण ऐकायला जर कोणी नसेल तर काही भिंतीला आणि दगडाला सांगू शकत नाही. म्हणून तुम्ही एवढा वेळ बसलात, शांत चित्ताने ऐकलं, तुमचं सुद्धा अंतकरणापासून आभार मानते. त्याचबरोबर ज्यांच्या निमंत्रणावरून तुम्हा सर्वांची सेवा करायचं भाग्य मला लाभलं, तुमच्या कुरकुमचे खऱ्या अर्थाने पाटील सरांचं अंतकरणापासून आभार मानते. त्याचबरोबर ज्यांच्या कृपेने बोलते आहे, माझे सद्गुरू श्रीपादबाबा असतील, प्रभाताई असतील, आणि खऱ्या अर्थाने हरिभक्तपर्यंत राजाराम महाराज जगताप, त्यांचा सुद्धा आभार मानते. विशेष ज्यांनी सुंदर अशी माईक सिस्टमची सेवा दिली त्याबद्दल त्यांचं सुद्धा अंतकरणापासून आभार मानते. आणि एकदा भगवंताचं भजन